शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। महापालिकेची निवडणूक नुकतीच होऊन प्रशासनाच्या हाती आलेला कारभार लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या हाती आल्यानंतर पहिलेच अंदाजपत्रक आयुक्त यशवंत डांगे यांनी सादर केलाय। गत वर्षीपेक्षा 30 कोटींची वाढ अर्थसंकल्पात दाखवली आहे। त्यात महसुली उत्पन्न 481 कोटी 4 लाख तर भांडवली जमा 1161 कोटी 42 लाख नमूद केलाय। दरम्यान महसुली उत्पन्नामध्ये संकलित करात अवघी 75 लाखांची वाढ दाखवली आहे। जीएसटी अनुदानामध्येही सुमारे 11 कोटींची वाढ असून पाणीपट्टीच्या उत्पन्नातही 3 कोटीची वाढ दर्शवली आहे। गत वर्षी 1680 कोटींचं अंदाजपत्रक सादर केलं होतं। यंदा त्यात वाढ करून 1710 कोटींचं करण्यात आलंय। त्यात सुरू असलेली कामे पूर्णत्वास नेणे व नवीन कामासाठी शासन स्तरावर प्रयत्न करून जास्तीत जास्त निधी मिळवून शहराचा विकास करणे, त्याचप्रमाणे मालमत्तेचे सर्वेक्षण करून घरपट्टी आकारणी करून उत्पन्न वाढवण्यावर भर देण्यात येणार असल्याचं आयुक्त डांगे यांनी सांगितलं। आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाई लक्षात घेऊन राज्य शासनाने केरोसिन उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला। शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यासाठी 30 लाख लिटर केरोसिन मागणीचा प्रस्ताव पाठवला। केरोसिन उपलब्ध झाल्यास प्रत्येक रेशन कार्डवर 5 लिटर केरोसिन दिले जाणार असल्याचं सांगण्यात आलं। युद्ध लांबलंय तर एलपीजी गॅस सिलेंडरची कमतरता भासण्याची शक्यता गृहीत धरून राज्य शासनाच्या पुरवठा विभागाने स्वयंपाकासाठी केरोसिन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला। जिल्ह्यात 6,15,000 रेशन कार्ड धारक आहेत। प्रत्येक रेशन कार्डवर 5 लिटर यानुसार 30 लाख लिटर केरोसिन मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने पाठवला। शहरातील जुना वडगाव गुप्ता रस्त्यावरील जाधवमळा परिसरात तोफखाना पोलिसांनी सापळा रचून राहता तालुक्यातील एका तरुणाला बेकायदेशीर गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसासह रंगेहात पकडला। कुणाल विलास जगताप असं त्याचं नाव आहे। त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांनी एक तरुण संशयास्पदरित्या शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती मिळवली होती। त्या माहितीची खातरजमा करण्यासाठी त्यांनी तातडीने गुन्हे शोध पथकाला कारवाईचे आदेश दिले। पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी त्यांच्या पथकाने डॉन बॉस्कोकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून कारवाई केली व जगताप याला पकडला। स्थानिक गुन्हे शाखेचा कर्मचारी श्याम सुंदर गुजर याने जप्त केलेल्या ड्रग्जची विक्री केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला तत्काळ बडतर्फ करण्यात आला। मात्र जप्त मुद्देमालावर देखरेख ठेवणाऱ्या एलसीबीच्या निरीक्षकांवर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही। श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत या प्रकरणातील साखळी उघडकीस येण्याची गरज अधोरेखित केली आहे। जर वरिष्ठ अधिकारी सहभागी असतील तर त्यांच्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा पोलीस प्रशासनात वचक बसणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। रावरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान पथके थेट मतदान केंद्रावर पोहोचतील तर सेक्टर अधिकाऱ्यांमार्फत ईव्हीएम मशीन आणि मतदार साहित्य पोहोचली जातील। यासाठी एसटी कार्गो बसेसचे नियोजन करावे। तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निवडणूक विषयक प्रशिक्षणात प्री टेस्ट व पोस्ट टेस्ट अनिवार्य करण्यात आली असून नियुक्त सर्व नोडल अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय राखत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करत जबाबदारी चोखपणे पार पाडावी असं स्पष्ट निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिल्यात। शहराची खबरबातमध्ये इथेच सांगतो। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।